राम कृष्ण हरे लोचनी सुख झाले ओ साजने लोचनी सुख झाले ओ साजने पाहता लोचनी सुख झाले ओ विठ्ठल भरवा माधव भरवा विठ्ठल भरवा माधव भरवा विठ्ठल भरवा सुकृताची जोडी सर्व सुखाचे
गोकुळीच्या सुखा पार नाही लेखा पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा
नर नारी हे आनंद नर नारी हे आनंद
विठ्ठल विठ्ठल सर्वजण टाळी वाजवून भजन करा विठ्ठल 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 पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव योगीराज गंगागिरी महाराज जय गुरु नारायण गिरी पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम श्री पुरारेश्वर भगवान बोलो रे भाई गोपाल कृष्ण भगवान गोदावरी गंगा मैया जय रामचंद्र छत्रपति शिवाजी महाराज की बोलो रे भाई रामचंद्र की विठ्ठला 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 गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा रे दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपम भैया थोड़ा सा आज द्या थोड़ा किंचित विको मिक्स राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल रे कुशल मागत तुलसीदास सचिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मुखं करोति वाचालं पंगुं घेति गिरिं यत्कृपात्तमः वन्दे परमानन्दं माधवम् राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल कुशल माग तुलसीदास राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अत्यंत महत्वाचा अभंग गवळणी प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला आहे। या अभंगाद्वारे महाराज तुम्हा जीवांना अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन करतात।
प्रत्येक जीवाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी वाटते आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी वाटते. सुख मिळावा वाटतं पण ते मिळत नाही, दुःख मिळावा वाटत नाही पण ते मिळण्याशिवाय राहत नाही. मग सुखाचं ठिकाण या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सुखाचं ठिकाण सांगतात, सुखाची महती सांगतात आणि सुख कुठे आहे त्याचं मार्गदर्शन आपल्याला करत आहे. जर आपल्याला सुख पाहिजे असेल, सुख हवं असेल, तर ते सुख आज गोकुळात आहे. बर गोकुळातलं सुख असं आहे, ते किती जा कोणी जा किती घ्या ते न संपणारं सुख आहे. त्या सुखाला अंत नाही, त्या अंत पार त्या सुखाला नाही. अगणित सुख त्या गोकुळामध्ये एकवटलेलं असल्यामुळे आम्ही सर्वजण सुखाकरता असुसलेले मंडळी आज गोकुळात जाऊन ते सुख घ्यावं असं जिज्ञासू साधकांना जगद्गुरु तुकोबराय मार्गदर्शन करतात. महाराज तिथे सुख आहे हे कळालं, पण कशामुळे आहे हो? महाराज म्हणाले, सुखाचा नियंता भगवान परमात्मा बाळ रूपाने जिथे अवतीर्ण झाला त्यामुळे तो देवच आल्यामुळे सुखही तिथे आलेले आहेत. आणि मग त्या गोकुळातल्या लोकांनी, गोकुळवासियांनी ते सुख उपभोगत असताना कोणी गुढिया उभारतय, कोणी तोरणे बांधताय, कोणी कोणत्या प्रकारे आनंद उत्सव साजरा करत असताना छंदामध्ये नाचून गीत गाऊ लागले. अशा प्रकारचं सुख ज्यांना प्राप्त झालं, आपल्यालाही पाहिजे असेल तर आम्ही आज तिथे गेलो पाहिजे. सुखाचं ठिकाण आणि सुखाचा ऍड्रेस दिला या अभंगाद्वारे जगाला तुकोबरायांनी. विठ्ठल विठ्ठल सर्वांनी टाळी वाजवायची. आज इथे आपण सर्वजण काल्याच्या कीर्तनासाठी जमलेलो आहोत, एकवटलेले आहोत. श्री क्षेत्र नवगाव तालुका पैठण या गावामध्ये गोदावरीच्या काठावरती हे सुंदर तीर्थक्षेत्र एकवटलेलं आहे. अशा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाने इथे चालू आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण श्री रामदासजी महाराज बैरागी आणि श्री हरिभक्तीपरायण शशिकांतजी महाराज चौधरी या दोघांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपण सर्वजण ग्रामस्थ, तरुण, आयोजक, संयोजक मंडळी एकत्र येऊन हा नामसप्ताह भव्य आणि दिव्य या ठिकाणी साजरा केला. या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळाही पार पडलेला आहे.
भागवत कथा जीवनाची व्यथा दूर करते, आपल्याला अमरत्व प्राप्त करून देणारी कथा श्री हरिभक्तीपरायण श्री रामदासजी महाराज यांच्या मुखारविंदात इथं झाली. आणि मला वेळोवेळी संपर्क करून आग्रह करून ज्यांनी आपल्या गावापर्यंत आणलं ते श्रीकांतजी महाराज चौधरी, पण ज्यांना माझ्यापर्यंत पोहोचण्याकरता मार्गदर्शन केलं आणि त्यांना आग्रह केला ते त्यांचे भाऊजी आदरणीय दाभाडे भाऊ. दाभाडे भाऊने जगताप पाटलाकडे वशिला केला आणि जगताप पाटलाने अडबंगनाथ अरुणगिरी महाराजांना इथे घेऊन आले. अशा या माध्यमातून संभाजीनगर मधून म्हणून जगताप परिवार आणि दाभाडे भाऊ या दोघांनी मला आग्रह करून या आपल्या 9 गावामध्ये, मी नौकाच आहे, आपण इथे आणल्याबद्दल मनापासून आनंद वाटला. इथे सुंदर गायनाचार्य मंडळी, मला नावं सर्वांचे ज्ञात नसल्यामुळे सर्व गायनाचार्य मंडळी, आमचे आदरणीय गोड असे मृदुंग वाजवणारे महाराजजी, आमचे लखनगिरी ज्ञानेश्वर महाराज, आमचे विद्यार्थी आणि इथले सगळे टाळकरी विद्यार्थी वृंद, सर्वांना धन्यवाद देतो. चोपदार मामा तरुण तडफदार आहे, एक चोपदार गेटवर आहे तरी एक माझ्या थेट मागेच उभे आहेत, एक पुढून हालचाल करू नये एक मागून हालचाल करू नये, म्हणून दोन्हीकडे 2 ठेवल्याबद्दल धन्यवाद आहेत. आमच्या गावातील कार्यक्षम सरपंच साहेब इथे उपस्थित आहे, अत्यंत चांगलं काम करणारे, आपल्यालाही साहेब मनापासून धन्यवाद. मग गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मला कोणाचे नावं ज्ञात नाही पण सर्वांना धन्यवाद. विशेषतः महिला मंडळींचा भरणा फार आहे, बहुसंख्येने महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, या सगळ्या महिलांना मनापासून धन्यवाद देतो. आणि मग पुरुषाला देतो, कारण आपली उपस्थिती थोडी कमी आहे, तुम्हालाही धन्यवाद देतो. याचा अर्थ असा आहे की आपल्या गावातले पुरुष फार हुशार आहे महाराज, कारण पुरुषाला या गावातून त्या गावात कीर्तनाला जाता येईल, पण महिलाला इकडे तिकडे जाता येत नाही, म्हणून पुरुष मागे थांबून महिलाला पुढे गेल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो बरं का. तुम्हालाही कमतरता नाही, तुम्हालाही धन्यवाद आहे. सुंदर चित्रीकरण वाले चॅनलवाले, आपल्यालाही धन्यवाद. या ठिकाणी सुंदर मंडप आहे, सुंदर डेकोरेशन आहे, सिस्टीम चांगली आहे. आपण सर्वजण कुशल नेतृत्व आमच्या शशिकांत महाराज आणि रामदास महाराजांनी केलंय, या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या गावातील तरुण वर्ग अत्यंत परिश्रमाने या ठिकाणी एकत्र येऊन आणि परिश्रम करून हा कार्यक्रम घडवला, मनापासून तरुणांनाही धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी सगळ्या आपल्या गावातले तरुण एकत्र येऊन परमार्थामध्ये एकजुटीने एकत्र आले. ज्यांना परमार्थात आणलं ते आमचे शशिकांतजी महाराज आणि रामदास बाबा आहेत, या दोघांनाही मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. आणि आपल्या गावातले आहे आणि आपल्या गावाकरता करता एकदा त्यांच्याकरता मनापासून धन्यवाद देतो. टाळ्या वाजवताना कंजूशी नका ना करू, जरा 7 दिवस जोरात टाळ्या वाजवा एकदम, हा ते बरं वाटलं आता जरा, बरं का जगताप पाटील. तर अशा या पद्धतीने माता भगिनी बहुसंख्येने इथे आहेत, आपल्यालाही धन्यवाद. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गवळणी प्रकरणातील इथे निवडला. महाराज सप्ताह म्हटलं की वारकरी संप्रदायाने काही परंपरा सांगितलेल्या आहेत, काही नेम घातलेले आहेत, लिखित जरी नसले तर अलिखित नेम आहेत. कारण सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी कीर्तन असतं ते नामपर प्रकरणातील कीर्तन, 7व्या दिवशी कीर्तन असतं ते मागणी प्रकरणातील कीर्तन, आणि 8व्या दिवशी कीर्तन असतं ते गवळणी प्रकरणातील कीर्तन. म्हणजे पहिल्या दिवशी असणारी नामाची महती, 7व्या दिवशी जे नाम घेतलं त्याची मागणी, आणि 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता. अशा रूपाने हा कार्यक्रम परिपूर्ण होत असतो. पण आता राहता राहिले ते 5 कीर्तन मधले कोणते आहेत? म्हणजे पहिल्या दिवशी नाम आहेत, 7व्या दिवशी मागणी आहे, आणि 8व्या दिवशी गवळणी आणि गोपाळ कृष्णाचं चरित्र आहे. पण मधले जे कीर्तन आहे ते कीर्तन असे आहेत महाराज, कारण त्याच्यामध्ये मात्र भक्ती असावी, ज्ञान असावं, वैराग्य असावं, इतरत्र गोष्टी त्या काळात कराव्या. भक्ती प्रेमा विरहित गोष्टी इतर न कराव्या. प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती उराव्या. प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती उराव्या. भक्ती प्रेमा विरहित गोष्टी इतर न कराव्या. प्रेम बरे वैराग्याच्या
वैराग्याच्या युक्ती उराव्या प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती उराव्या भक्ती प्रेमा विरहित गोष्टी इतरांना कराव्या प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती उराव्या भक्ती असावी प्रेम असावं ज्ञान असावं वैराग्य असावं बरं का पोलीस पाटील आज तुमच्याकडे प्रसाद आहे आमचा यजमान आहे तुम्ही आमचे भक्ती प्रेमा विरहित गोष्टी इतरांना कराव्या प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती उराव्या ऐशी मर्यादा आहे संतांच्या घरची बर अशी ही मर्यादा आम्हाला घालून दिलेली परंपरा या जगातामध्ये संतांनी म्हणून असे संत जे आहेत त्यांचे उपकार आपल्यावरती आहे संत जर नसते तर तुम्हाला इथे बसायला संधी मिळाली नसते प्रत्येक संतांचे उपकार आपल्यावरती आहे की आपल्याला त्यांनी एकत्र केला महाराज या जगतामध्ये सकल संत जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण होतात आणि आपल्याला एकत्र करतात वारकरी संप्रदायामध्ये महान कार्य ज्यांनी केलं होते ज्ञानेश्वर महाराजांनी तुकोबराय म्हणजे अनेकाचं नाव नाही घेतलं दोन संतांचं नाव घेतलं तरी सर्व संतांचं नाव घेण्याचं पुण्य प्राप्त होतो ते संत ज्ञानोबा तुकाराम आम्ही दोनच संतांचं नाव घेतो सगळे सकळ संत त्यामध्ये आले मी आता पैठण तालुक्यात हे जाणीव मला आपल्या तालुक्यातले एक महान संत संत एकनाथ महाराज ज्या एकनाथ महाराजांची महती काय वर्णन करणार महाराज ज्यांना देव भेटला असं म्हणता येत नाही बरं देवानी स्वप्नात दर्शन दिलं असंही म्हणता येत नाही देवानी संत एकनाथ महाराजांना भेटून चाललं नाही तर तिथे येऊन कामं केले ते तुमच्याच तालुक्यातली कथा आहे बरं एक दिवस दोन दिवस नाही हो 36 वर्षे पाणी भरण्याचं काम केलं कावडीने पाणी जागर चक्र हे कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाही संत एकनाथ महाराजांनी कावडीने पाणी भरलं महाराज कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे अनन्य भक्ती भावे निळा वंदितांचे पाये निळा वंदितांचे पाये बास नाथांच्या आरती 36 वर्ष पाणी भरण्याचं काम ज्या ठिकाणी नाथांनी केलं ते तुमच्या तालुक्यात पैठणला बरं इथे नाथांकडे श्रीखंड्याच्या रूपात देवानी केलंय नाथाच्या दरबारात पैठण मध्येच एक दिवस दोन दिवस 4 दिवस नाही तर 36 वर्ष पाणी भरलं देवानी श्रीखंड्याच्या रूपाने नाथ महाराज स्नानाला गेले की नाथांच्या पुढे कपडे घ्यावे आणि नाथांच्या पुढे कपडे घेऊन जावं
नाथ महाराजांनी स्नान केलं की कपडे हातात द्यावे. महाराज तुम्ही स्नान केलं, हे कपडे घ्या. आणि जे कपडे वल्ले झाले की ते धुवून काढावे. सांगा काय अधिकार आहे हो एकनाथांचा. एकनाथाच्या घरी जगन्नाथ काम करत होता. काय विशेष घटना आहे, आपल्या स्वप्नात येत नाही तो. काय नाथांचा अधिकार आहे. जगन्नाथ एकनाथाच्या घरी काम करतो आणि पाणी भरतो, कपडे देतो. नवे नवे स्नानाला ते पूजा करून आणले की त्यांना चंदनही उघडून देतो. श्री एकनाथ सदनी, श्री एकनाथ सदनी माधवजी सर्वे कामेही करीतो. सो करे चंदन घासी रे, कावडीने पाणी भरितो. भरितो ही सेवा संत एकनाथांच्या घरी ईश्वराने केली, अर्थात श्रीखंड्याने केली. काय नाथांचा अधिकार आहे. एकनाथ महाराज म्हटलं की नाथ श्रीमंत आहे, नाथ संत आहे, नाथ शांत आहे. शांत संत आणि श्रीमंत एकत्र येऊ शकत नाही. पण जिथे संत आहे, शांतही आहे आणि श्रीमंती आहे, ते जगातले एकच संत आहे, त्यांचं संत एकनाथ नाव आहे. एकनाथ महाराज सारखे दुसरे श्रीमंत संत नाही महाराज. एकनाथ महाराज सारखे दुसरे शांत संत नाही महाराज. आणि एकनाथ महाराज सारखे श्रेष्ठ संत नाही महाराज. ऐकताय ना आपण. मी तुमचीच महती तुमच्याच गावात येऊन सांगतोय पैठणमध्ये. कारण एकनाथ महाराजांना ऐश्वर्य प्राप्त झालेलं होतं. रोज देवाला नैवेद्य जात होता तो पुरणपोळीचा. आता आपल्या गावात कोण पुरणपोळ्या देतोय वो सांगा ना. आता आमच्याकडे पोलीस पाटलांनी काय केलं माहित नाही आज. पण पुरणपोळ्या थोड्याच रोज आपल्याकडे कधीतरी असतात की नाही. पोळा आला पुरणपोळी, दीपावली आली पुरणपोळी. चोपदार मामा सांगा ना काय चोपदार आहे गोडवानी. असे चोपदार पहिल्यांदाच पाहिले. तरुण तडफदार आहे. या चोपदार करताय मनापासून धन्यवाद. नाहीतर आम्हाला मतरेच भेटतात. आम्हाला स्टेजवर न्यायच्या आधी लोकच त्यांनाच धक्के देतात. मग आमच्याकडे सुरक्षा व्हायची. पण असे चोपदार असं या इथे सगळे विनेकरी पासून तर ताळकरी, वादक, गायक सगळे तरुणच आहेत. तरुणा भाग्यवंता, हे तरुणा भाग्यवंता, नाचे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, हरी नटे हरी कीर्तनात. तारुण्यात परमार्थ केला पाहिजे आणि तेव्हा देवापर्यंत जाता येतं महाराज. दुर्वळ आणि तारुण्यातच परमार्थ केला. भक्त प्रल्हादांनी तारुण्यात परमार्थ केला आणि म्हणून त्यांना ईश्वराची प्राप्ती झाली. असे हजारो उदाहरण आपल्याला देता येईल. तारुण्यात परमार्थ केला पाहिजे. म्हातारपणाची गॅरंटी कोणाला देताच येत नाही. तिथपर्यंत राहील हे सांगता येत नाही. कारण क्षणभंगूर नाही बरबसा, वारे साबद तोडा माया आसा, काही ना चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार धूर आहे बळसा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. क्षणाचाही भरोसा नाही. कल्पना कर. क्षणाचा भरोसा नाही. एक क्षणाचा भरोसा नाही. क्षणभंगूर नाही भरवासा. महाराज कबीरांनी पुढे क्रांती केली. शशिकांत बाबा कबीर महाराज म्हणतात, अरे क्या जीने की पकड़ी हाथों में लिया नहीं तेरा घास,
हातात घेतलेला घास जर आपला नसेल तर जगायची इच्छा काय करतोस? आणि म्हणून संत सावध करतात, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कोणाचा भरोसा आहे महाराज सांगता येत नाही. आणि म्हणून आपल्या गावात नाम सप्ताह चालू आहे. आज सांगताय कोणाची वरंगणी राहिली असेल तर पटकन देऊन टाका, कारण पुढच्या वर्षाची म्हणजे इथलं नाही सांगत बरं का, गॅरंटीच नाही ना महाराज. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, कोणालाही साथ देत नाही महाराज. आणि म्हणून सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. मायबाप सगळं इथे राहणार आहे. आणि म्हणून सावध झालो पाहिजे, कारण एक दिवस आपल्याला जगायचंच आहे. तो काया नगर का सौदागर. सिस्टीम मध्ये सोर द्या, असं आवाज किरकस आहे, थोडा सोर द्या. अरे नाही नाही, बटनातून थोडा विकू मिक्स करा. विठाल विठाल ते असं झालं. आता एक पेटी मास्तर होता, तो आमचे कीर्तनकार सांगत असतात, तो पेटी वाजवतच होता. त्याला सांगितलं अरे एक सोर द्या जरा. त्यांनी बटन काढलं आणि तेच दिलं. त्याने सांगितलं ओ ते बटन का उपडलं, तुम्हीच म्हटले एक सोर द्या, 7 पैकी 1 दिला म्हटले. असं नाही, त्या सिस्टीम मधून थोडासा ऍडजस्ट करा. हरी हरी रे. बर का, धन्यवाद. काय सांगत हो तुम्ही? कीर्तन. भरोसा नाही, भरोसा नाही. महाराजांनी भागवत केलं. वा वा, काय कथा आहे भागवत. हा हा हा. तौ कथामृतम तप्त जीवनम. तापलेल्या जीवाला सुख शांती प्राप्त. गोपीगीत काय काय वर्णाने भागवताचं. महाराजांनी भागवत कथा केली, सर्व सांगितलं असेल. नाथे निनामानी मुहुर्मुदंती, हे सगळं झालंय ना विषय सगळे आपले. महाराजांनी ते भागवतात सर्व सांगितलेलं आहे. तो ईश्वर कसा आहे. सचितानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. भागवत एवढी गोड कथा आहे महाराज, कारण भागवतानी उद्धार होत असतो, भागवतानीच मोक्ष प्राप्त होत आहे. आणि महाराजांनी 7 दिवस आपल्या गावात भागवत केलंय, आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. महाराज भागवत कथा लक्ष देऊन ऐका. अर्धा श्लोक जरी ऐकला तरी मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. सर्व श्लोक 18,000 श्लोक ज्या भागवतामध्ये आहेत ते काय महाराज वर्णन करणार. कथा ही फार पवित्र आहे बरं का. कोणती कथा असू द्या, रामायण असेल, भागवत असेल, सत्संग असेल, आपल्या जीवनाच्या उद्धाराची ही साधना आहे महाराज. आणि म्हणून त्यांनी होतं काय, त्या कथेने आम्हाला जीवनाची व्यथा दूर करता येते. आणि आम्हाला त्याचं नाव घेतलं की त्या नावात एवढी ताकद आहे महाराज, तर विषयाचं सुद्धा अमृत होतं. रामायणामध्ये काय असे चोप आहे. गराला सुधारी पुकराई मी ताई, गराला सुधारी पुकराई मी ताई, गोपद सिंधू आनला शीतलाई, गोपद सिंधू आनला शीतलाई. राम सिया राम राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया सुधारी पुकराई मिताई, करला सुधारी पुकराई मिताई, गोपद सिंधू आनला शीतलाई, गोपद सिंधू आनला शीतलाई. राम सिया राम सिया इथे वर्णन करतात. गरल सुधारी कराई मिताई,
गोपद सिंधू आणल सीतलाये राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. तुळशीदास रामायणामध्ये सांगतात गरल म्हणजे विष, सुधा म्हणजे अमृत. राम नावाने विषाचं देखील अमृत होतं, ही ताकद त्याच्यात आहे, देवाच्या नामात आहे. म्हणून आम्ही इथे 7 दिवस सप्ताहामध्ये नावच घेतलं ना. नाव घेतल्यानंतर फायदा होणार नाही असं कधी होणारच नाही. नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी आय केला, ऐसा कोणी आय केला. नाम घेतल्यानंतर कोणी वायाला जाईल असं कधी होणार नाही. म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. आम्ही सप्ताहामध्ये आलेलो आहोत, आम्ही कीर्तनात आलेलो आहोत, आम्ही कीर्तन ऐकतो आहोत, आम्ही कीर्तन करतो आहोत, आम्ही कीर्तनामध्ये सर्व बसलेलो आहोत. तर नामस्मरण प्रत्येकाने केलं पाहिजे. संतांनी त्याच्या नामस्मरण का करायचं, नामाचं चिंतन का करायचं, आम्हाला सुख प्राप्त व्हावं म्हणून केलं पाहिजे. आणि सुख मिळावं म्हणून नामस्मरण करावा सर्व संतांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम हे तुकू बराया. लागून या पाया जना विनवित, मुखी बोला दत्त वारंवार. संत एकनाथ महाराज. आणि नाथ महाराज म्हटलं की मी आज नाथांकडेच येतो ना बाबा, तुमच्या तालुक्यात आला. नाथ काय म्हणतात, हेची माझी विनवणी, हेची माझी विनवणी, हेची माझी विनवणी, हेची माझी विनवणी. चिंतन करा रात्रंदिनी, चिंतन करा रात्रंदिनी. शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. राम नामे चिंतावे, 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 राम नामे चिंतावे. नाथ महाराज विनंती करतात, हेची माझी विनवणी, चिंतन करा रात्रंदिनी. शरण एका जनार्दनी रे, राम नामे चिंतावे. राम नावाचं चिंतन करा, बस, बाकी काही नाही. काय होईल हो, भागवतात नाथ महाराज सांगतात पुन्हा, चिंतने नासतसे चिंता, चिंतने सर्व कार्य येई हाता. चिंतने मोक्षे सायुज्यता रे, घर शोधितसे. चिंतनाने मोक्षे सायुज्यता नावाची मुक्ती घरी येईल असं वर्णन या नाथांनी केलंय महाराज. आणि ते चिंतन केल्यानंतरच विश्वर मिळत असेल, आणि तो विश्वर मिळावा म्हणूनच हा प्रयत्न असेल. तो विश्वर मिळाल्याशिवाय आम्हाला सुख प्राप्त होत नाही. मग ते सुख आम्हाला पाहिजे असेल तर आज मात्र काही जिज्ञासू साधक जगद्गुरु तुकोबाराकडे गेले आणि सांगितलं, महाराज आम्हाला एकच इच्छा आहे, एकच अपेक्षा आहे, आम्हाला सुख मिळालं पाहिजे, सुख मिळालं पाहिजे. सुखाकरता आम्ही तळमळ करणारे माणसं इथे आपल्याकडे आलेलो आहे. महाराज जरा सुखाचं मार्गदर्शन करा, सुखाचं ठिकाण सांगा. त्यावेळेस तुकोबाराय म्हणाले, अरे मी ऍड्रेस लिहून देतो सुखाचं, जरा व्यवस्थित लिहून घ्या. ते सुख आता इथे नाही, मग कुठे आहे महाराज? अभंग गोकुळीचा सुख, गोकुळीचा
सुका अंत पार नाही लेखा. माय बापांनो, त्या गोकुळामध्ये जे सुख आहे त्याचा अंत नाही. महाराज कळालं आम्हाला. मग जे सुख गोकुळात आहे, आता आम्ही तिथे जाणार. पण गोकुळाचं आमचं अंतर जर पाहिला तर इथून 1200 किलोमीटर आहे. मग 1200 किलोमीटर जायचं असेल तर किमान 24 ते 25 तास रात्र दिवस गेल्यावर श्रीकांत बाबा लागेल आपल्याला. मग गोकुळात जे सुख आहे ते तिथे गेल्यावर मिळणार असेल तर एवढा वेळ लागेल. रेल्वेना गेलो तर किमान 25 तास लागेल. विमानाने गेलो संभाजीनगर ते दिल्ली नाहीतर मग आग्रा तर 3 तास लागेल. मग रेल्वेने जाणाऱ्या माणसाला ते सुख भेटेल का हो? विमानाने गेलेले माणसं आधीच पंक्तीला बसतील, सुख संपून जाईल, मग शिल्लक राहील का? तुकाराम महाराज म्हणले, गोकुळातल्या सुखाच्या भानगडीत पडू नका. तिथं जे सुख आहे ते पहिल्या पंक्तीला दुसऱ्या पंक्तीला न संपणार जगताप पाटील. कारण ते सुख जिथे आहे त्या ठिकाणी जे सुख निर्माण झालेलं आहे ते न संपणार आहे. कारण का? समुद्रातलं पाणी जसं कितीही काढलं संपत नाही बरं का. समुद्रातनं 50 टँकर जर नौगावला चालू असेल आणि मग मात्र बांबेरीला मागितलं तर आता शिल्लक असलं तर द्या बा आम्हाला, असा प्रश्न येईल का? पैठणवाले म्हणले, तुमच्याकडनंही जर समुद्रात पाणी शिल्लक असेल, नौगावला 2 महिने झालं होतं पाणी चालू करून समुद्रातनं, आमच्याकडेही 100 टँकर जर भेटले तर बरं होईल बा 15 दिवसाकरता, पण शिल्लक असलं तर, असा प्रश्न येईल का? समुद्रातल्या पाण्याला मापच नाही, ते संपतच नाही, संपेल हा प्रश्न उरत नाही. तसं गोकुळात जे सुख आलेलं आहे त्या ठिकाणी ते न संपणार आहे. का? कारण तिथे सुखाचा नियंता भगवान परमात्मा बाळ रूपाने प्रगट झालेला आहे. मग तो भगवान परमात्मा आल्यामुळे ते सुख तिथे आलेले आहेत. बाळ, त्या बाळ रूपाने विश्वरच आल्यामुळे आता ते न संपणारं सुख त्या गोकुळात प्राप्त झालेलं आहे. आणि मग असं सुख कशामुळे संपत नाही? कारण सुखाचा नियंता बाळ रूपाने आल्यामुळे त्या सुखाला अंत पार नाही. कशामुळे अंत नाही? तर भगवान परमात्मा बाळ रूपाने जन्माला आल्यामुळे. बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, नंदाच्या घरी जन्माला आला. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नरणारे. महाराज इथे फार सुंदर तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्मा बाळ रूपाने जन्माला आला, पण नंदाला आनंद झाला असं नाही, तर तिथे सर्वांना आनंद झाला. बर कुणाला आनंद झाला महाराज? नर आणि नारी, जेवढे नर होते जेवढ्या नारी होत्या सर्वांना आनंद झाला. इथे थोडी शंका निर्माण होते, कारण एखाद्याला मुलगा जर झाला तर त्या घरातल्याला आनंद होईल, एखाद्याला मुलगा झाला तर त्या गल्लीतल्याला आनंद होईल, एखाद्याला मुलगा झाला तर त्यांच्या पाहुणे रावळे सुके सोयरे त्यांना आनंद होईल, पण सर्वांनाच आनंद होईल असं थोडीच आहे. कारण आपलं सर्वांनाच पटतं असं थोडीच आहे, आणि आपल्याला पटणारे सर्व असेच असं थोडीच आहे. आणि म्हणून सर्वांना आनंद होईल याची गॅरंटी नाही बरं का, सर्वांना होईल अशी गॅरंटी. कारण किती चांगलं काम केलं ना महाराज, एखादं नाव ठेवणारा असतोच. आता एवढा सप्ताह गोड झाला, काय सप्ताह आहे महाराज, एवढा सुंदर मंडप आहे, सुंदर इथे ब्लॉक बसायला आहेत. आपल्या गावातली प्रगती पाहून बरं वाटलं, कारण खरे माणसं भेटल्याबद्दल धन्यवाद देतो तुम्हाला. कारण इथे येईपर्यंत महाराज आम्ही खूप थकलो होतो, लांबून आलो आम्ही श्रीरामपूर तालुक्यातून, कारण नवगाव नौकोच होतं आम्हाला,
ते नवगाव लक्षातच येत नव्हतं. गावच असं आहे नवगाव, याला अर्थच कळाला नव्हता. शशिकांत बाबा तुम्हाला विचारलं हे नवगाव काय, तू म्हटले नवगावाच एक आहे म्हणून नऊ. धन्यवाद. आम्ही नवनाथाच्या गादीवर नवगावला आल्याबद्दल बरं वाटलं बरं का रामदास बाबा. तर इथे बरं वाटलं, मंदिर पाहिलं. हा हा हा, काय ते मंदिर आहे. मंदिर खऱ्या अर्थाने असं असावं. गोदावरीचा काठ, दक्षिण वाहिनी गंगा, दक्षिण वाहिनी म्हणजे काशीची आठवण येते. आणि महाराजांनी मला काही ओव्या सांगितले, एक दोन जरा. गोदावरी महात्म्यामध्ये या गावाचा उल्लेख आहे. भाग्यवान आहे तुम्ही सर्वजण ज्या महात्म्यामध्ये उल्लेख आलेला आहे तुमचा. एवढं मत पवित्र तीर्थक्षेत्र, ज्या तीर्थक्षेत्रामध्ये आपला हा सुंदर कार्यक्रम चालू आहे. पहिल्यांदा गंगेचं रोज दर्शन जरी झालं तरी पाप नष्ट होत. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जातात, सकळ जातात. एक दोन नाही, 10 5 नाही, 100 200 नाही, सगळे दोष नष्ट होतात. गंगेचं नाव घेतले नाही. स्नान केल्याने तर विचारूच नका, कारण ही गोदावरी सामान्य नाही. रामायणामध्ये गोदावरीचं फार महत्व आहे. गोदावरी नदीत बाई चारी युग में प्रसिद्ध सोहाई. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ही गोदावरी चारी युगामध्ये प्रसिद्ध आहे बर का. मग एवढी पवित्र गोदावरी नदी आपल्या गावातून गेली, भाग्य आपलं. शिवाचं हे त्रिपुरारेश्वर देवस्थान आपल्या गावाला लावलं, भाग्य आपलं. आणि पुन्हा महादेवाचं जुनं पुरातन स्थान आहे, हे ऐतिहासिक क्षेत्र आपल्याला लाभलं, भाग्य आपलं. आणि आता नवीन जीर्णोद्धार, नवीन काम इथे सुरू आहे. मला मनस्वी आनंद झाला. पण आमच्या शशिकांत महाराजांच्या विषय, रामदास बाबा विषय हृदयातून मनातून प्रेम निर्माण झालं की आपण ह्या गावाला परमार्थ शिकवला, घडवला, हे लहान मुलं तयार केले. महाराज तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. अनेक मुलं आता तिथे पाहिलं टेबलवर आहे उभे, तरुण मंडळी, कार्यकर्ते, धडपड करणारे अनेक मुलं घडवले. परमार्थ सप्ताह सुरू केला आणि सप्ताहामध्ये पहिल्यांदा 3 दिवस, नंतर 5 दिवस, आता 7 दिवस आहे. पुढच्या वर्षी 9 नका करू म्हणजे झालं 9. चांगला आहे, आनंद आहे. माझ्याकडे नवनाथाचे 9 दिवस असतो. धर्मनाथ बीज मी 9 दिवस करतो. तर तुमचं 9 गाव आहे, पुढे सांगता येत नाही गावी, तरी खूप चांगला आहे, चांगला आहे. माता भगिनी एकरूप होऊन कीर्तन ऐकताय, कथा ऐकताय, सुंदर वातावरण आहे. आणि मंदिर पाहिल्यानंतर, तो नंदिकेश्वर पाहिल्यानंतर मनस्वी आनंद झाला. जुनं हेमाडपंथी काम आहे, आजही तो सभा मंडप जुनाच आहे, तुम्ही ठेवलाय त्याबद्दल धन्यवाद आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन परमार्थामध्ये हा सोहळा साजरा करायचा आहे, हे सुख प्राप्त करायचं आहे. आणि म्हणून महाराज हे मंदिर आपल्याकडचं अत्यंत सुंदर आहे. मंदिर शब्दाची व्याख्याच फार सुंदर आहे बरं का. मंदिर म्हणजे 3 शब्दातनं तयार होतं. मंदिर, या 3 शब्दांनी मंदिर तयार होतं. मय आणि मंगलता, दी आणि दिव्यता, रय आणि रम्यता. जिथे मंगलता आहे तिथे दिव्यता येते, जिथे दिव्यता आहे तिथे रम्यता आल्याशिवाय राहत नाही, त्याला मंदिर म्हणतात. 3 शब्दांनी मंदिर होतं महाराज. मंगल शब्द आहे, मंगल भवन अमंगल हारी. मी महाराज वयाच्या 8व्या वर्षापासून रामायण करतो. आमच्या सरला बेटाच्या परंपरेत मी पहिला कथाकार आहे, म्हणजे रामायण. इकडे आळंदीत दोगबाबा असायचे. मंगल भवन अमंगल हारी, द्रवब सुदशरथ अजिर बिहारी. राम सिया राम. बस कळलं आपल्याला बरं का विनिकर भाऊ. ते मंगल शब्द आला की ते मंदिर आहे. मय आणि मंगलता, दी आणि दिव्यता. दिव्यता मंदिरातच प्राप्त होते, इतरत्र नाही. आणि दिव्यता आणि भव्यता जिथे असते तिथेच मन रमलं जातं, त्यालाच मंदिर म्हणतात. जिथे मन रमतं ते मंदिर. आपल्या गावातलं त्रिपुरेश्वराचं आहे, ते भाग्य आहे तुमचं नवगावचं महाराज. मंदिरात दर्शन घेत असताना हा हा, मी अष्टक म्हटलो, सौराष्ट्रे सोमनाथम च श्रीशल्ये मल्लिकार्जुनम, हे म्हणत होतो मनातल्या मनात. महाराज मला बसायला पाठ दिला तुम्ही, तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्हाला स्वर्गात मिळेल, घाबरू नका. आडबंग ना तर
कारण दुसऱ्याला दिलं तर मिळत जातं बरं का. दुसऱ्याला देत जा महाराज. आपल्याकडे धन असेल जरा दान करत झाला, मन असेल भावना चांगल्या देत झाला, शरीर चांगलं असेल सेवा देत झाला, तेव्हा धन तन मन आणि धन पवित्र होत असतं. तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तरच शुद्ध होतात. म्हणून आमचे गुरुवारी नारायणगिरी महाराज म्हणायचे, तन मन धनाने परमार्थ करा. तन शुद्ध करायचं असेल तर सेवा करा, मन शुद्ध करायचं असेल तर भक्ती करा, आणि धन शुद्ध करायचं असेल तर दान करा. तेव्हाच तुमचं कल्याण होईल महाराज. धनानी दानाची शुद्धी, मनाने ध्यानाने मनाची धनानी शुद्धी, आणि या ठिकाणी धनाची दानानी शुद्धी होत असते. म्हणून दान केलं पाहिजे. दान केल्याने कोणाला कमी पडतं असं कधीच होत. कारण दिन दिन बढत सवायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. खर्चनु कुटे वाकू चोर ना लूटे, खर्चनु कुटे वाकू चोर ना लूटे. मग ते धन संपत नाही आणि चोरही हरण करत नाही. वाटलं तर वाढत राहतं. दिन दिन बढत सवायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम. मग ते वाटत चला. म्हणून द्यायचं असेल तर आम्हाला धन देत चला, वाढत चालेल. वाढावं वाटत असेल तरच दान करत चला बर का. दान केल्याने कधी संपत नाही, दानाने कधी काही संपलं असं एकाही ग्रंथात उल्लेख नाही बर का. पोलीस पाटील साहेब, बरं झालं तुम्ही आम्हाला जेवण दान देताय आज जी बर का. त्यांच्याकडेच आहे ना, बरं आहे बरं आहे. तर जेवण आहे, भोजन केल्याशिवाय जमतच नाही. भोजनम प्रथमं करियतम, सगळ्याला भोजनाची आवश्यकता आहे. चोपदार लयच भारी हो महाराज तुमचे दोन्ही. ते मला मागे पाहायला यांच्या दोघांची दाढ होते. एकाची दाढी थोडी कमी, पुढच्या वर्षी वाढून घ्या. ते म्हणजे पांढरी झाली कट केली, पुढच्या वर्षी काळी करून घ्या, हरकत नाही. काय मोठा प्रश्न थोडासा काय नाही. आता सगळं निघालं ना ते प्लास्टर, काय घाबरू नका बरं का. प्लास्टर काय काळं करायचं हो ते असं म्हणायचं होतं, बाकी काही नाही. विठाला महाराज तुमचे मुलं फार गोडे हो. काय मुलं आहे बघा. नाही कुठले आहेत? पैठणचे. धन्यवाद महाराज. महाराज तुम्ही टेन्शन मध्ये का काय? तुम्ही पाहणे फार गोड आहे, पण ते बघा ना चिंतेत नाही ना. चिंतनात राहा, जाऊ द्या. चिंतन नका करू. चिंतन केल्याने कोणाचं चांगलं होत नाही. चिंतन केल्याने फायदा होतो. चिंता केल्याने कोणाचं चांगलं होत नाही. चिंतन केल्याने फायदा झाल्याशिवाय राहत नाही बरं का महाराज. हो की नाही? चांगले मुलं एकदम पैठणचेच आहे. मी आज पैठणवरच बरंच बोललो. असो, माझा मुद्दा काय चालला होता? विनेकरी बाबा बस तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आता काय विनेकरी महाराज काय शोधले तुम्ही महाराज दोघांना. धन्यवाद. तुम्ही फक्त धोतर द्या पुढच्या वर्षी त्यांना बरं का. महाराज खूप गोड आहे. धोतर आहे महाराज, पुढच्या वर्षी घाला. धन्यवाद. विनेकरी गोड आहे, सगळे टाळकरी महाराज. खरंच खरंच हे मुलं बघून बरं वाटलं. सोबदार बघून अति बरं वाटलं बरं का. सोबदार जगताप पाटील काय तरुण आहे हो, नाहीतर आम्हाला म्हातारेच भेटतो रोज. बरं अवघड आहे महाराज. या गावात तरुण फार आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. माय बापांनो, माझा मुद्दा असा होता. काय चाललं होतं आपलं? तुम्ही जागे आहे सगळे? हा दान दान. बरं झालं, दान करा. दानाने धनाची शुद्धी, ध्यानाने मनाची शुद्धी, सेवेने तनाची शुद्धी. तन मन धन परमार्थ असावं. आणि म्हणून या शुद्ध झाल्याशिवाय अशुद्ध टिकत नाही. आणि म्हणून आपल्याला सर्वांना दान धर्म करता आला पाहिजे. आपल्या गावात हे सर्व चालू आहे. हा परमार्थ घडत आहे. चांगला सप्ताह इथे सुरू आहे. आणि आज सांगतेनी म्हणजे काल्याच्या कीर्तनाने याची सांगता होते. काहीला काला झाला की हाच प्रश्न येतो. काला झाला की लोक म्हणतात हाला. आणि जर काल्याच्या दिवशी जर दुसरा बुवा गावात दिसला तर लोक म्हणतात झाला ना काला बुवा, आज का आला. म्हणजे काला झाला तू आज का आला. काला त्याला म्हणतात. कळलं का? पा काय होतं महाराज, काल्याच्या दिवशी फार मजा येते बरं का. मजा येते. आमचे गुरुवारी नारायणगिरी महाराज 5-5, 7-7 तर कीर्तन करायचे महाराज. तुम्हाला ऐकून असेल तुम्ही. हे कीर्तनात रंगले ना, रंगल्यानंतर हे कीर्तनात रंगले की 5-7 तास कीर्तन असायचं. लाखांनी लोक महाराज. गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये 5000 टाळकरी एका प्रहाराला बरं का. गायनाचार्य मंडळी 5000 टाळकरी आमच्या सप्त्याला असतात. आणि तो टाळ वाजतो आणि पखवादे अनेक असतात. नारायणगिरी बाबा कीर्तनात गेले, लाखांनी लोक असायचे. आणि कीर्तनात रंगल्या रंगल्या गेल्या गेल्या राम कृष्ण हरी जय जय राम. हो लाखांनी लोक आहेत.
रूप पाहता लोचानी, सरळ चाले असायचे. त्या काळातले संस्थेतले एक नंबरचे होते बर का. विद्वान फार होते, ज्ञानी फार होते, तपस्वी फार होते, ध्यानी फार. काय वर्णन करणार महाराज. नारंगिरी महाराज सारखा महात्मा ना भूतो न भविष्यते. आजच्या काळात शक्य नाही आम्हाला सानिध्य मिळालं. महाराज आम्हाला जेव्हा संस्कृत शिकवायचे महाराज काय गोड असायचं बर का. फार सुंदर शिकवायचे. सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकारम भुवनाकारम. सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकारम भुवनाकारम. श्यामानाथम नाथम तृणमत गोविंदम परमानंदम. गोविंदम परमानंदम. जय गोविंदम परमानंदम. वष्ट प्रांगण रिंगण लोला. वष्टप्रांगण रिंगण लोल मनाकारं भुवनाकारं. श्यामानाथमनाथं तृणमत गोविंदं परमानंदं. जय गोविंदं परमानंदं. जय गोविंदं परमानंदं. पकवादे गोड आणले बा आपल्या जवळचे ना, सुंदर साथ करतात. नाहीतर मग महाराज कीर्तनकार पुढे पकवादे मागे नाही पुढे राहतात. सगळे संघ चालले की माझे. शशिकांत बाबाने काहीच कमतरता ठेवली नाही. धन्यवाद आहे. परमार्थामध्ये असा जोमानेच केला पाहिजे महाराज. हे सगळे अर्धे काही विद्यार्थी खाली बसले अजून. रामदास बाबा जागा नाही म्हणून म्हणजे कमी नाही ना असं मला म्हणायचं. म्हणजे बाळकरी फार आहे असं मला म्हणायचं. एवढे गोड आहेत किती पाहणं. लहान लहान मुलं जसे देवाघरचे फुलं किती सुंदर आहे. तर माय बापांनो मुद्दा असा आहे दानाने धनाची शुद्धी होते आणि म्हणून ते केलं पाहिजे. आपल्याला आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल, समाधान मिळवायचं असेल आणि सुख प्राप्त करायचं असेल तर म्हणून ह्या गोष्टी कराव्या लागतात. आज भगवान परमात्मा बाळरूपाने गोकुळात आल्यामुळे सर्वांना आनंद झाला आणि तिथे त्या गोपिका आनंद उत्सव साजरा करू लागल्या. आनंदाल्या नरनारी बाळकृष्ण नंदाघरी. तर नरनारी का आनंदित झाल्या याचं कारण सांगतो. भगवान परमात्मा जन्माला आल्यामुळे सर्वांना आनंद झाला. याचं पहिलं कारण नंद बाबा त्या गावातले मुखिया होते. नंद बाबा त्या गावातले मुखिया होते. आजच्या अर्थात आपण सरपंच साहेब आज आहे, मुखिया आहे, प्रमुख आहे. मग मुखिया ज्या गावातले होते ते नंद बाबा आहे. भांडण झाले तर ते गावातल्या गावात मिटत होते महाराज. म्हणजे मथुरेत जात नव्हते. ऐकता ना आपण. गावातल्या गावात मुखिया होते नंद बाबा आणि मुखिया असल्यामुळे कुठलंही भांडण मथुरेत जात नव्हतं, ते गावातच मिटत होतं. आणि गावातल्या गावात मिटत असल्यामुळे न्याय देताना कोणावर अन्याय कधी होऊ देत नव्हते अशी मुखिया नंदे बाबा होते, अर्थात राजा होते. आणि म्हणून त्यांना मुलगा झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला. पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे नंदबाबा जर राजा आहे तर नंदाई राणी होती. ती सुद्धा कोणावर कधी अन्याय करत नव्हती. कोणत्याही गरीब स्त्रिया आल्या त्यांच्यावर अन्याय करत नव्हती. सर्वांना सामावून घेत होती, आपल्या बरोबर घेऊन चालत होती. आणि म्हणून तिला मुलगा झाल्यामुळे सगळ्या गावाला आनंद झाला. दुसरं कारण संपलं. तिसरं कारण असं आहे महाराज, जो मुलगा झाला होता तो नंद बाबाचा आणि यशोदेचं जे वय आहे, महाराजांनी भागवत झालं सांगितलं असेल आपल्याला. नंद बाबा आणि यशोदेचं जे वय आहे, बाबाचं जे वय होतं ते 80 वर्षाचं आहे आणि यशोदेचं वय होतं ते 70 वर्षाचं आहे. भागवतामध्ये महाराजांनी सांगितलं असेल. तर नंद बाबाला या वयात मुलगा झाल्यामुळे आनंद सर्वांना झाला. हे तिसरं कारण. चौथं कारण असं आहे, नंद बाबाला मुलगा झाला सगळ्यांनाच आनंद झाला. याचं चौथं कारण असं आहे, तो मुलगाच कसा होता महाराज. आपले कसे मुलगा असले, कसे मुलं असले तरी आईला बरंच वाटतं. मुलाला जर मुलाची यमुना गंगा वाहत असले तरी आई म्हणते माझ्या मुलासारखा मुलगाच नाही. पण हा मुलगा काय होता महाराज, इतका सुंदर होता. जगताप पाटील या मुलासारखा मुलगा जगात नव्हता. सुंदरम किम सुंदर. हा एवढा सुंदर मुलगा जन्माला आल्यामुळे सर्व गावाला आनंद झाला. म्हणून आनंदाल्या नरनारी, आनंदाल्या नरनारी याचं कारण असं आहे, नरांना आनंद, नारींना आनंद. आणि तो बाळरूपाने जन्माला आला आणि मग तेव्हा सगळीकडे आनंद उत्सव सुरू झाला. आणि मग सगळे जण एकत्र आले. ब्रज में हे रही जय जयकार, नंद घर लाला आयो हे. ब्रज में हे रही जय जयकार, नंद घर लाला आयो हे. लाला आयो हे. ब्रज में हे रही जय जयकार,
ब्रज में हे रही जय जयकार नंदगर लाला आयो हे ब्रज में हे रही जय जयकार नंदगर लाला आयो हे सर्वजन मना सर्वजन हे लाला आयो हे यशोदानी लाला आयो हे लाला आयो हे यशोदानी लाला आयो हे ब्रज में हे रही जय जयकार नंदगर लाला आयो हे ब्रज में हे रही जय जयकार नंदगर लाला आयो हे ब्रज में हे असा आनंद आला बर का ब्रज में हे रही जय जयकार नंदगर लाला आयो हे अरे लाला आयो हे यशोदानी लाला आयो हे लाला आयो हे यशोदानी लाला आयो हे ब्रज में हे रही जय जयकार नंदगर लाला आयो हे ब्रज में हे रही जय जयकार नंदगर लाला आयो हे ब्रज 84 कोसामध्ये आनंद झाला आणि मग तेव्हा सगळीकडे एकच गर्जना यशोदेला मुलगा झाला आनंद झाला आणि एक गवळण दुसरीला म्हणते ऐकलं का ग गंगूबाई काय ग रंगू यशोदेला मुलगा झाला त्या गवळणी आवाज देऊ लागल्या ऐकला का ग गंगू काय ग रंगू यशोदीला मुलगा झाला यशोदीला मुलगा झाला आणि मग ही चर्चा ऐकल्या ऐकल्या एक धावी एकी पुढे त्या ठिकाणी धावू लागल्या पळू लागल्या पण निस्त्यात जाऊ नाही लागल्या कारण पूर्वीच्या काळी मुला पाहायला जायचं असेल तर आमच्या जुन्या माता भगिनी जुन्या बर का त्या काहीतरी करून घेऊन जायच्या हातातले मनगटे असेल कानातल्या बाळ्या असतील गळ्यातलं काय म्हणतात त्याला ओम 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 ओमच ना मी पहिल्यांदा ऐकलं बरं का गळ्यातलं ओम हातातलं मनगाट्या ते बरोबर आहे माझं कानातल्या बाळ्या कळ का बाळासाहेब त्या काळातले हे सगळं घेऊन जायचे एकदा काय झालं शशिकांत बाबा पूर्वीच्या काळी अशा गाड्या नव्हत्या टेम्पो निघाले होते टाटाचे त्या टेम्पोवर महिला एका गावात पाहायला गेल्या मुलाला पाहायला महिला गेल्या टेम्पो भर होत्या आता जायला हरकत नाही पण ज्याचे 2 डोळे त्यांनी जावं ज्याला 4 झाले होते म्हाताऱ्या अशा निघाल्या जास्त म्हाताऱ्या होत्या त्या गेल्या
पण मुलगा जिथे राहतो बरं का बाळात, पण बाई कुठं राहते? शहराभाषेचं घर, जुनं काळ, जरा जुनं काळ. आपल्या गावात जुने घर दिसले, शहराभाषेची घर. त्या अंधाऱ्या खोलीत ती बाळातीन बाई असते. अंधाऱ्या खोलीत, अंधारी जी म्हणजे अंधार जिथे आहे, अगदी त्या खोलीत ती बाळातीन बाई असते. त्या टेम्पो भर महिला गेल्या तिथे पाहायला गेल्या. संजय पाटील, त्या महिला पाहायला गेल्या. ज्यांना चांगले डोळे होते त्यांनी मुलाला पाहिलं, पण म्हातारीला आधीच लकवा झाला होता. ही आता 95 ची झाली होती, ही तिथं गेली होती. या वयातल्या म्हातारीने कशाला जावं बरं, घरी जावं. पण आजी सासूला फार आनंद असतो महाराज, आजी सासूला फार आनंद. गेली. सुनबाईला बघायचं होतं, त्या मुलाला बघायचं होतं. सगळ्यांनी बघितलं, हिला इकडंच दिसत नव्हतं, उजाडात नीट कळत नव्हतं, दिसत नव्हतं. ही अंधारात काय पाहणार? सगळ्यांनी पाहिलं आणि मग ही चापलत चापलत गेली आणि त्या ठिकाणी हिला काही दिसे नाही. ना अंदाजीच त्या सुनाचं तोंड धरलं, बोट फिरवले. काय सुंदर आहे ग बाई मुलगा, काय सुंदर आहे. सुनबाई म्हणले आता मी आहे. म्हणले बाई बाजूला, मुलगा बघू दे. हिना सुनाचंच तोंड धरलं, मुलगा दिसायला तयार नाही. अशा म्हाताऱ्या पाहायला जात होत्या पूर्वीच्या काळी, जात होते की नाही, काहीतरी घेऊन जायच्या. तशा आज नंदबाबाच्या घरी पाहायला आले, पण ताटी वाटी सुंटवडे घेऊनच आले ना. ताटी वाटी सुंटवडे वान भरून या ताटी, नंदा घरी झाली दाटी. गवळण सांगे गवळणीला, पुत्र येशोदेशी झाला. सगळ्या गवळणी आल्या आणि मग तेव्हा तिथे गर्दी झाली आणि तो आनंद उत्सव सुरू झाला. आणि तेव्हा मायबापांनो किती आनंद आहे. भागवतात महाराजांनी फार वर्णन केलेलं आहे बरं का. भगवान परमात्मा प्रगट झाला तेव्हा आनंद सर्वांना झालेला आहे. किती आनंद महाराज. नंद घर आनंद भयोने, बर त्या ठिकाणी आनंद भयो शब्द वापरला. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. हाती दिने घोडा दिने, आवर दिने पाल की. बर हाती दिले, घोडे दिले, पालख्या दिले. बडेन को हाती घोडा, बुडेन को पालकी. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. बुडेन को हाती घोडा, बडे म्हणजे म्हातारी आहे त्यांना पालख्या पण दिल्या, तरुणांना हत्ती दिले, काहींना घोडे वाटले. तो आनंद उत्सव सुरू झाला. आणि आनंद उत्सव सुरू झाला तेव्हा त्या गोपिकांनी काय केलं महाराज, आपल्या घरापुढे सडा मार्जन केलं, रांगोळ्या घातल्या आणि गुडिया तोरणे उभून, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरे, गाती गाणे सर्वांनी वरात करा. विठोबा रखुमाई, जय श्रीराम. वरात करा ना जोरात. जय श्रीराम. धन्यवाद बरं का. महाराज जय कृष्ण किंवा जय राधे म्हणत असत.
जय श्री राधे, जय श्री कृष्ण। हात वर करावा त्याचाही अर्थ वेगळा आहे, त्याला पुकारण्या करता। आणि म्हणून माय बापांनो, त्या छंदामध्ये गीत गातात असणाऱ्या गोपिका आणि मग तिथे गुडिया उभारल्या, तोरणे बांधले, गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे। गुडिया उभारलेले आहेत, तोरणे बांधलेले आहेत आणि कथा कीर्तन सुरू झालेले आहेत। भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या गोपिका, भगवान परमात्म्याला पाहण्याकरता आतुर झालेल्या गोपिका। आणि मग तेव्हा एकच अंतकरणामध्ये तीव्र तळमळ होती, तीव्र की तो भेटावा, त्याचं दर्शन व्हावं। पाहायला अनेक गोपिका येऊ लागल्या आणि त्याचं नामस्मरण सुरू आहे। माता यशोदेनी त्याला पाळण्यात टाकलं आणि झोका देत असताना जेसुदा हरी पालना झुलावे, यशोदा हरी पालना झुलावे, यशोदा हरी पालना झुलावे। प्रभु पालन, मी एकटा म्हणताने आवाज कमी ठेवा, मी एकटा म्हणताने आवाज कमी। यशोदा हरी पालना झुलावे, यशोदा हरी पालना झुलावे। प्रभु पालना झुलावे, यशोदा प्रभु पालना झुलावे, यशोदा हरी पालना झुलावे, यशोदा। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। हे गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद। तुम्ही पण म्हणा सर्वजण। हे बघा, महिला आणि पुरुष सर्वांनी वर हात करून टाळी वाजवा। श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। हे गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद, गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद। गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद, गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। म्हणा सर्वजण। गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। हे गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद, गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोपाल कृष्ण त्रिपुरारेश्वर भगवान की जय। श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद। त्या गोपिका भजन करायच्या
आपणही प्रत्येकाने भजन केलं पाहिजे. त्या गोपिकांनी रात्रंदिवस त्या कृष्णाचं चिंतन केलं. मातेनी बाळाला झोपी घातलं, पाळण्यात टाकलेलं आहे आणि मग माता गीत गाऊ लागली. छगन मगन मेरे लाल को आजा निंदिया आजा. छगन मगन मेरे लाल को आजा निंदिया आजा. पाळण्यात टाकलेला आहे, झोका देते माता यशोदा आणि बाळ झोपलेला कृष्ण पाहण्याकरता शंकर भगवान आले आणि बाळ दर्शन व्हावा बाळ रूपातलं अपेक्षा करू लागले. तो भगवान परमात्मा गोपिकाला सहज प्राप्त झाला आणि मग त्या गीत गाणाऱ्या गोपिका कसेही गीत गात नाही, कसे गीत गातात तर छंदात. तुका मने झंड तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदाल्या नरनारी. भगवान परमात्म्याचा आनंद सर्व गोकुळवासियांनी उपभोगला आणि म्हणून ते सुख आपल्याला प्राप्त व्हावा अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. आज या ठिकाणी आपण सर्वजण अखंड हरिनाम सप्ताह भगवत कथेच्या सांगतेच्या निमित्ताने काल्याच्या कीर्तनात जमलेला आहोत. आपल्यालाही जीवनामध्ये एक दिवस देवाची प्राप्ती व्हावी, ईश्वर प्राप्ती व्हावी आणि संसाराची निवृत्ती होऊन भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊन जीवन सफल व्हावं या उद्देशाने आपण सर्वजण नामचिंतन करत आहोत. आणि मायबापांनो, चिंतनच केलं पाहिजे. चिंता कोणाची करून भलं होत नाही, चिंता करून कोणाचं चांगलं होत नाही, चिंता केल्याने फायदा कधीच होत नाही. म्हणून चिंतनामध्ये राहावं, चिंता न करता आपलं जीवन चिंतनेत घालावं आणि चिंतन करून आपल्या जीवनाचे असणारा संसार सुखरूप करावा याकरता परमार्थ आहे. मायबापांनो, काल्याच्या कीर्तनातून आपण सर्वजण भगवान परमात्म्याच्या अनेक प्रकारचे अनेक लीला देवाने केल्या पाहत आहोत. काल शिवरात्र झालेली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने पूर्ण भारतामध्ये जगामध्ये जागरण करून उपवास करून लोक सर्वत्र आनंद उत्सव साजरा करत होते. भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये आहे आणि शिवरात्रीच्या महापर्वाच्या निमित्तानेच हा सप्ताह आपण सर्वांनी इथे साजरा केला करत आहोत. आणि अशा या पद्धतीने भगवंताच्या अनेक प्रकारच्या लीला, कशा लीला आहेत तर रांगण्यापासून सुरू झालेले आहेत. रांगत रंगणी चोरी तलोनी, रांगत रंगणी चोरी तलोनी, रांगत रंगणी चोरी तलो, रांगत रंगणी चोरी तलो. रावणी धरती गवळणी, बांधित चरणी बांधित चरणी वेदित गळानी. यशोदे साध यशोदे साध भगवान परमात्मा रांगायला लागल्यापासून चोरी करतो आहे.
रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी दरी ती गवळणी रांगायला लागला तेव्हापासून चोऱ्या सुरू झाल्या. अनेक चोऱ्या करत असताना गवळणी गराणे सांगायला यशोदेकडे आल्या. गवळणी गराणे सांगते यशोदेशी दही दूध खाऊन या पळून जातो ऋषिकेशी. अशा प्रकारच्या गवळणी गराणे सांगायला आल्या. तेव्हा यशोदा म्हणाली कृष्णा अरे फार पुढ्या तुझ्या आल्यामुळे आता मात्र तू इथे न राहता शाळेत जा बाबा. उद्या जाई राणा सबे के बोनी गोदना सबे के बोनी गोदना सबे के बोनी उद्या जाई राणा सबे के बोनी गोदना सबे के बोनी गोदना सबे के बोनी उद्या जाई राणा सवे घेऊनी गोदना. उद्या तू राणात जा असं जेव्हा सांगितलं भगवंत म्हटले अरे चला अरे तुम्ही काय घेऊन सारे सगळे आले. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे आले आणि अनेक खेळ तिथे सुरू झाले. अपक दुपक तिपक बारा तिगुण खेळ अपक दुपक तिपक बारा तिगुण खेळ अपक दुपक तिपक बारा त्रिगुण खेळ अपक दुपक तिपक बारा त्रिगुण खेळ अपक दुपक तिपक बारा तिगुण खेळ अपक दुपक तिपक बारा तिगुण खेळ अपक दुपक तिपक बारा त्रिगुण खेळ अपक दुपक तिपक बारा ते फार खेळ करता करता 1 वाजला. अबगतो बगती बग पुरात त्रिकोण खेळ मांडू खेळ इटू दांडू पोरा खेळ इटू दांडू. अनेक खेळ झाले. होतो तू हमामा खेळे बाबराज बाई बाबरा खेळे बाबराज बाई बाबरा खेळे बाबराज बाबरा खेळे बाबराज बाबरा आया राती के दादा राती के दादा राती के दादा नवरा 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 खेळे बाबराज बाई बाबरा खेळे बाबराज बाई बाबरा बाबरा. आता खरं भुका लागला. ते बस जमलं आता बरं का शशिकांत बाबा.
तर अनेक प्रकारचे खेळ झाले. इटू दांडू लगुरी नाना परी खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचते वैष्णव भाई रे. आता खेळ झाला महारी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने तो काला झाला आणि तोच काला या ठिकाणी आहे. आणि मग मात्र गोपाळ म्हणाले देवा आता खेळ मोडावा परते. आता खेळ संपला पाहिजे. आता भूका लागल्या. तेव्हा भगवान परमात्म्याने जो काला केला तोच काला या ठिकाणी दही आणि लाहीच्या माध्यमातून आपल्याकडे देत आहेत. आणि अशा या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती व्हावी, विश्वराचं नामस्मरण घडावं आणि जीवनामध्ये गुरु करून आपलं जीवन सफल करावा अशा अर्थाचा हा अभंग आपल्या पुढे ठेवला. म्हणून विश्वराच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या वाणीला विराम देतो. महाराज अभंग म्हणतील शिंके लाविले आणि मग मात्र जय विठ्ठल होईल. तर कंठी धरीला आधी म्हणा, मग शिंके लाविले, मग जय विठ्ठल. कंठी धरिला कृष्ण मनी अवकाशने तो एकमेका वैष्णवने गाज प्रेमा बोलूया मादिका वाटो एकमेका